फडणवीसांशी एकदा मी बोललो, म्हणलं त्यांनी सांगितलं मी गणपती बनवण्याचं ठरवतो, यांनी मारुती बनवलाय मधल्या कालखंडामध्ये. म्हणून बोलले ते फॅक्ट आहे. देवेंद्र फडणवीसांची मेट्रो, मोनो, हे अटल सेतू, हे टनेल वगैरे या सगळ्या देवेंद्र फडणवीसांची योजना आहेत. ते म्हणतात आमची आहे, मी मुख्यमंत्री असताना हे सगळं झालं. एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की मी मेट्रो ह्या सगळ्यामध्ये माझं योगदान आहे. प्रश्न असा आहे की आता मी फार माझ्या भाषेत बोललो ना, की ज्याला शेतकरी ज्याला शेतावर जातो त्याला बैलगाडी बैल ओढत असताना समोर एक कुत्रा पण चालतो, त्याला असा भास होतो की हे सगळं मीच वाढतोय. काय वाटतं नाहीये तुमचं म्हणणं आहे तसं नाहीये. इट्स नॉट करेक्ट टू से. हे तशा बघायला तर हे काँग्रेसच्या कालखंडात हा अटल सेतूची जी योजना आहे ही काँग्रेस त्यावेळेला अनिल अंबानींनी कोट केला की ते मुकेश अंबानी आणि काही घटकांनी 2-1 हजार एकर जागा घेतली होती. तर तो त्या दोन भावांचं द्वंद्व होतं ना, तर त्याला लॉक करण्याकरता अनिल अंबानींनी तो टेंडर घेतला आणि तो करायचंच नाही अशा पद्धतीने सोडून दिला. आय नो हिस्ट्री ऑफ दॅट. पण आता ही मेट्रो म्हणालात, नवी मुंबई आणि मुंबई 2 मेट्रोनी जोडणं हे नवी मुंबईकरांचं एक स्वप्न आहे, त्याच्याबद्दल काय? नाही, प्रश्न असा की शहर जसा वाढत जाईल तर शहराच्या गरजा भागवण्याकरता निश्चितपणे चांगल्या गोष्टी घडतायत आणि घडतील. परंतु ही जे पॉप्युलेशन आहे ना, तुम्ही कुठल्याही सुज्ञ ज्याला नागरिक शास्त्र समजतं, नगर विकास खात्याचा अभ्यास केलेला माणसाला शेवटी नगर विकासमध्ये पहिल्यांदा स्वच्छ हवा तरी आला पाहिजे, मलनिःसरणाची व्यवस्था केली पाहिजे, घनकचऱ्याची प्रक्रिया केली पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे, शाळा पाहिजेत, उद्यानं पाहिजेत, मैदानं पाहिजेत आणि मोकळीक लोकांना मिळाली पाहिजे. आज ह्या परिस्थितीमध्ये हा युनिफाईड DCR तुम्ही तज्ज्ञ लोकांशी जर चर्चा करा, ते सांगतील हे भविष्यकाळामध्ये आज आमची नवी मुंबई लिव्हेबल सिटी म्हणून राहणे योग्य शहर आहे, पण भविष्यकाळामध्ये शहर योग्य ह्या इतका FSI जर वापरला गेला राहण्याला एक शहर राहणार नाही, हे मी आत्मविश्वासाने बोलतो. तुम्ही याच्याबद्दल वेळीच काही पावलं उचलले जाऊ शकतात? नाही, आता पावलं उचलायला लागतील. लक्षात आलं का? हा हव्यास आहे ना, मनी आफ्टर पॉवर, पॉवर आफ्टर मनी, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, हा हव्यास आहे ना. या लहरी लोकांना भविष्यकाळामध्ये येणारा काल माफ करणार नाही. टेक इट फ्रॉम मी. दे विल रिपेंड ऑन देअर ओन क्रिएशन. जे गमजा मारतात ना, आम्ही बोलता बहिणी का तुमच्या एकट्याच्या थोड्याच आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीसची पण त्या बहिणी आहेत, अजित पवारच्या बहिणी आहेत. ताकद तर तुम्हीच दिली ना. कुठले? अरे ठीक आहे ना, एका परिस्थितीमध्ये काही गोष्टी कराव्या लागतात. याचा अर्थ लक्षात आला का तुम्ही इतके उन्मत्त म्हणाल असं कोणाला माहिती आहे? हे माझं व्यक्तिगत मत आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचं लढाई ही व्यक्तिगत आहे. मी मगाशी काय बोललो, एकनाथ शिंदे काय बोलतो, हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. पण तू पण गणेश नाईकला हलक्यात घेतलायस ना. तुम्ही तक्रार केली? मी तक्रार करणारा माणूस नाही. मी माझ्या पद्धतीनं साफसफाई करणारा माणूस आहे, न बोलता करेन. म्हणजे ही लढाई पुढे मी आज ओपनली सांगतो, माझ्या नांदाला लागला ना तर गणेश नाईकचं का ते शिल्लक काही नाही राहिलं. आय एन्जॉयड माय लाईफ. आय एम 75. मी मेंटली फिट आहे, शरीराने फिट आहे, सोशली पॉलिटिकली गरजेवढे इकॉनॉमिकली. मी शांत झोपतो. ईडीची धाड पडेल, ITची धाड पडेल, CBIची चौकशी, मला काय चिंता नाही आहे. सगळं ओपन आहे, खुली किताब आहे. धास्ती त्यांनाच आहे. आणि लिहून ठेवा, भविष्यकाळामध्ये यांच्या गळ्याला फास यांनीच लावून ठेवलेला आहे. लवकरच तो म्हणजे आजचं मरण उद्यावर आहे. इथले जे खासदार आहेत ते पण चॅलेंज करतात. करू द्या ना. तुमच्यात हिंमत असेल ना तर स्पेशल केस लावा ना. स्पेशल केस भरण्याची एक प्रोव्हिजन आहे, माहिती आहे का तुम्हाला? एखाद्या माणसाने हे केलं, ह्याच्यावर चौकशी नेमावी, करा. दुसरं काही नाही. म्हणून हे चालतं. आणि शेवटी अरे तुमचं शहर कुठं आहे ते बघा ना. तुमच्या म्हणजे घनकचऱ्याची व्यवस्था नाही आहे, STPची व्यवस्था